नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये 860 कोटी रुपयांचे वितरण सुद्धा झालेले आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जो पीक विमा आलेला आहे फळबागासाठी आणि खरीप 2025 सोयाबीनसाठी हा कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार शेतकरी बंधूंना, हवामान आधारित फळपीक विमा योजना 2024-25 अंतर्गत वितरण सुरू। सर्वाधिक भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीकडून मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान आधारित फळपीक विमा योजना 2024-25 मधील आंब्या बहारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाईचे वाटप काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे। कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 860 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे। हवामानातील विविध धोक्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसत असतो, त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना राबवण्यात येते। या वितरणासोबतच उरलेली भरपाई रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो 2024चा आणि 25चा विमा आहे तो फळबागाचा आणि सोयाबीनचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। फळबागासाठी हेक्टरी काय रक्कम असणार आणि सोयाबीनसाठी काय रक्कम असणार ते सविस्तर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी ही रक्कम 30 ते 40 हजार रुपये हेक्टरी असणार आणि फळपिकासाठी ही 50 ते 60 हजार रुपये हेक्टर पर्यंत मदत मिळणार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली होती। आंब्या बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, द्राक्ष, मोसंबी, पपई, त्यानंतर स्ट्रॉबेरी या प्रमुख फळपिकांचा ही योजना लागू होती। या आंब्या बहारासाठी शेतकऱ्यांनी एकूण 2,39,000 अर्ज भरले होते। पडताळणीमध्ये 27,822 अर्ज बोगस आढळले, तर 2,11,000 अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले। या अर्जापोटीचे 860 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, या विमा योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, AIC, बजाज अलायन्स, युनिव्हर्सल सोम्पो आणि फ्युचर जनरली या कंपनींनी आंब्या बहारासाठी योजना राबवण्याचे काम केले। शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले एकूण भरपाईत भारतीय कृषी विमा कंपनीने सर्वाधिक रक्कम वितरित केली आहे, जी 749 कोटी रुपये आहे। त्यानंतर बजाज अलायन्स कंपनीने 90 कोटी 86 लाख रुपये, तर युनिव्हर्सल सोम्पो कंपनीने 20 कोटी 50 लाख रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या फळपिकाचा जो आता दुसरा बहार आहे आणि त्याची 2024-25ची जे नुकसान भरपाई आहे ते हेक्टरी त्यांना लवकरच मिळणार आहे। त्यानंतर सोयाबीनचा 2025चा खरीप पीक विमा आणि 2024चा हा सुद्धा जानेवारी महिन्यात पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।